नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अरे इनको राणा जी के साथ भेजो, फिर तो हुकुम कुछ नहीं कहेंगे, केसर बोलली. गुड आयडिया. कुठे आहेत राणाजी? राणाजी ओ राणाजी. युक्तानं लगेचच सूर लावला. त्याचा आवाज ऐकून राणा लगेचच रूमच्या बाहेर आला. राणाजी, आम्हाला बाहेर जायचंय, तुम्ही याल का? युक्ता लाजत बोलली. तो मात्र तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होता आणि ते पाहून आर्याला खूपच हसू येत होतं. राणा, यांना जरा बाहेर फिरवून आण, आणि हो, गावाच्या बाहेर कुलदेवीचं मंदिर आहे ना, यांना तिथेही घेऊन जा. आर्या, तिथे नीट पूजा करायची आहे बाळा, तुलसी तिला हसत बोलली. जी, राणा बोलला. मग आर्याने देखील हो मध्ये मान डोलावली. राणा पुढे गेला आणि या दोघीही अगदी आनंदानं उड्या मारत त्याच्या मागे गेल्या. आधी कुठे जाणार? राणा जीपच्या ड्रायव्हिंग सीटवर बसत बोलला. आप जहां ले जाना चाहते हो ले जाओ राणाजी. युक्ता पुन्हा लाजत बोलली आणि तो पुन्हा तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होता. ताई, मी तुम्हाला ढगात नेईल, येणार का? राणा नम्रतेनं बोलला आणि युक्ता डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली आणि आर्याला खूपच हसू येत होतं. एक मिनिट, मी माझा फोन घेऊन आलोच, तो खिसे चाचपत बोलला आणि आत गेला. तो गेला तसा आर्या जोर जोरात हसू लागली. कसला डांबेस आहे हा राणा, मी इतकं प्रेमानं बोलत होते आणि हा मलाच ताई बोलला. हाऊ मीन यू आर. युक्ता आर्याला रडका चेहरा करून पाहत बोलली. मी म्हटलं होतं ना तुला, तो जरा डॅम्बिस आहे, पण नाही, तू तर फुलटू लट्टू झालीस त्याच्यावर. आता भोग आपल्या कर्माची फळं. आर्या हसत बोलली. खरंच यार, हा दिसतो तसा साधा सरळ नाही, युक्ता बोलली. चल बस गाडीत, आर्या बोलली. मग दोघीही जीपच्या मागच्या सीटवर बसल्या. राणा मोबाईल घेऊन बाहेर आला. त्यांना मागे बसलेलं पाहून त्याच्या कपाळावरती आठ्या पडल्या. मी काय यांचा नोकर आहे का? तो मनातच बोलला आणि त्यांच्याकडे पाहू लागला. अरे पाहताय काय, चला की, आर्या बोलली. तुमच्यापैकी एक जण पुढे येऊन बसा, राणा ड्रायव्हिंग सीटवर बसत बोलला. का? आम्ही का बसू? आम्ही इथेच बसणार. तुला काही प्रॉब्लेम आहे का? युक्ता नाक मुरडत बोलली. नो प्रॉब्लेम, पण मग मी तुम्हाला बाहेर नेणार नाही, तुमचं तुम्ही जा, राणा हाताची घडी घालून बोलला. व्हॉट? आर्या बोलली. मी काही तुमचा ड्रायव्हर नाही. पुढे एक जण बसणार असेल तर मी येईल, नाही तर तुमचं तुम्ही जा, तो देखील ॲटिट्यूड दाखवत बोलला. आर्या, हा बघ, नोकर असून याची मजाल पहा, आपल्याला ब्लॅकमेल करतोय, युक्ता बोलली. हाऊ डेअर यू, तुला माहित आहे ना मी कोण आहे? आर्या रागात येत बोलली. नाहीतर काय, ही इथली राजकुमारी आहे, हुकूम आहे तुझी, युक्ता बोलली. मग हुकूम आहे तर तसं वागा. तुम्ही इतरांना तुमचे गुलाम समजू नका. मी येणार नाही, राणा स्पष्ट बोलला. यू? आर्या तेवढ्यात चिडली. नको ग याच्या नादी लागूस, खरंच खूप डॅम्बिस आहे हा. आपला चांगला मूड याच्यामुळे खराब नको व्हायला. तू बस पुढे, मी बसते इथे, युक्तानं तिला समजवलं. मग आर्या तंतनत खाली उतरली आणि त्याच्या बाजूच्या सीटवर बसली. लेट्स गो, ती रागानं त्याच्याकडे पाहत पुन्हा समोर पाहत बोलली. जी हुकूम. मग तोही गालात हसत बोलला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली. राणाने त्यांना आधी गावात आणलं. सगळे तिला हुकूम हुकूम म्हणून आदरानं बोलत होते. त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी पाहून तिला फार छान वाटत होतं. बडे हुकूम आज दिखे नाही, एक जण तिला आरंभाबद्दल बोलत विचारला. बाबासाहेब दिल्लीला गेलेत, आर्या बोलली. अच्छा अच्छा, ती व्यक्ती हसून बोलली आणि मग पुढे निघून गेली. यार कसलं भारी आहे ना, अंकल खरंच इथले राजा आहेत, सगळे किती मानतात त्यांना. तुला तर एकदम राजकुमारीवाली फिलिंग येत असेल ना, युक्ता बोलली. त्यावर आर्या खुदकन हसली आणि तिच्या गालावरच्या खळ्या राणाच्या नजरेस पडल्या आणि त्याच्या हृदयामध्ये हलकीशी धडधड वाढली. परंतु लगेचच ती फिलिंग कंट्रोल करत त्यानं गाडी स्टार्ट केली. त्यांना सगळ्या गावात, तिथल्या प्रत्येक गल्लीबोळात त्यानं फिरवलं आणि अखेर तो कुलदेवीच्या मंदिरासमोर आला. मग दोघीही गाडीच्या बाहेर आल्या आणि त्या मंदिराकडे पाहत होत्या. दुर्गादेवीचं पूर्णपणे दगडात बनवलेलं पुरातन असं ते मंदिर होतं. वाव, इट्स ब्युटिफुल, आर्या बोलली. सुंदर तर आहेच, पण पायऱ्या पहा किती सुंदर आहेत, युक्ता डोळे मोठे करत बोलली. 200 सीढ़ियां है, तिथे
बेलफूल विकणारी एक स्त्री त्यांना बोलली. अरे बापरे, इथे लिफ्ट नाही का? युक्ता बोलली. अरे मैडम, दिखने में ज्यादा लगती है, चढ़ाई शुरू करो, यूं पहुंच जाऊंगी, ती स्त्री हसत बोली. दीदी, पूजा की थाली ले लो ना, देवी माँ खुश हो जाएगी, एक छोटी 7-8 वर्षांची मुलगी आर्याच्या जवळ येऊन बोलली. कितने की है? आर्या तिच्या डोक्यावरनं हात फिरवीत बोलली. बस 50 रुपये. म्हणजे 50 रुपीज, युक्ता बोलली. ओके, दे दो, स्कॅन, आर्या बोलली आणि ती मुलगी विचित्रपणे तिच्याकडे पाहू लागली. क्या हुआ? आर्यानं विचारलं. अगं, अमेरिकन मुली इथे गावात कोणी ऑनलाईन व्यवहार करत नाही, तिला कॅश दे, युक्ता बोलली. पण माझ्याकडे पैसे नाहीत, आर्या बोलली. मी पण पर्स नाही आणली. कोई बात नहीं, दूसरी बार जब आओगे तब दे देना. हाऊ स्वीट, पण पुन्हा मी इथे येईल की नाही माहीत नाही, आर्या नाराजीच्या स्वरात बोलली. टेक दिस. राणाने 500ची नोट काढून आर्याच्या समोर धरली. आर्या त्याच्याकडे पाहत होती. मला नंतर वापस द्या, राणा बोलला. ती हसली आणि मग तिने पैसे घेऊन त्या मुलीला दिले. ये लो, मेरे पास इतने छुट्टे नहीं हैं. कोई बात नहीं, रख लो, आर्या तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलली. ना, मासा डाटेंगी. रुको. ती मुलगी पळतच गेली आणि एक चुनरी आणि प्रसादाचा पेढा घेऊन आली. आप ये भी ले लो, माता रानी को चढ़ाना, ती मुलगी हसत बोलली. गॉड ब्लेस यू. आर्या तिच्या इमानदारीवरती खुश होत बोलली. लवकर जाऊन या, नाही तर वेळ होईल, राणा घड्याळात वेळ पाहत बोलला. संध्याकाळ झाली होती. तुम्ही येणार नाही का? आर्या बोलली आणि त्याने तिच्याकडे पाहिले. मी मंदिरात जात नाही, राणा बोलला. का? युक्तानं विचारलं. कारण माझा देवावरती विश्वास नाही, राणा बोलला. देवाने तुझं काय घोडं मारलंय? युक्ता लगेच बोलली. युक्ता, आर्याने तिला डोळे वाचले आणि युक्ता नाक मुरडत पुढे निघून गेली. देवाच्या दारात येऊन असं बाहेर थांबणं बरोबर नाही. विश्वास जरी नसला तरी एक शांततेचं स्थळ म्हणून तुम्ही येऊ शकता. तुमच्या मनाला नक्कीच शांती मिळेल, असं म्हणून आर्या पुढे निघून गेली. मंदिराची पहिली पायरी लागताच आर्यानं ओढणी तिच्या डोक्यावर घेतली आणि पुढे पाऊल टाकलं. राणा तिला पाहत उभा होता. तर मग मित्रांनो, आता हा राणा नक्की आहे तरी कोण, काय भानगड आहे आणि याच्याबद्दल कळेल का कुणाला? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.